ज्यांना ज्यांना मैदा चालत नाही त्यांच्यासाठी आज आपण परफेक्ट असा 1 किलोच्या प्रमाणामध्ये रव्याचा केक तयार करणार आहोत। अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आहे, न फसणारी आहे। तर सगळ्यात अगोदर मिक्सिंग बाउलमध्ये 150 ग्रॅम पिठी साखर, कपाने म्हणाल तर 1 कप भर आणि त्याच कपाने अर्धा कप फ्रेश दही, अर्धा कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम घेतलेलं आहे। काही मिनिटं छान फेटून घेतलं, त्यानंतर 250 ग्रॅम आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे आणि कपाने म्हणाल तर 2 कप। त्यातच आपल्याला 2 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे। सगळे जिन्नस एकजीव करायचं। इथे 1 कप भर दूध घेतलेलं होतं, थोडं थोडं करून टाकायचं आहे। अर्धा कप यामध्ये घातलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। काही पूर्व तयारी करूया। इथे माझ्याकडे केकचा टीन आहे, त्याला तेलाने ग्रीस करून त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे। इथे काही टुटी फ्रुटी घेतलेले आहे, त्याला सुद्धा मैद्यामध्ये छान घोळवून घेतलेलं आहे। 10 मिनिटांनंतर मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। अजून आपल्याला पाव कप दूध यामध्ये मिसळावं लागणार आहे। तर टोटल मिश्रण भिजवण्यासाठी मला पाऊण कप एवढं दूध लागलेलं आहे। दूध इथे मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे। मिश्रण तयार आहे, त्यामध्ये टुटी फ्रुटी घालून घेऊया। पुन्हा एकदा एकजीव करायचं। पाव चमचा इथे व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीचं एसेन्स यामध्ये घालू शकता। टुटी फ्रुटी सुद्धा घालून घेऊया आणि जो आपण टीन तयार करून घेतलेला होता त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे। तुमच्याकडे केक टीन नसेल तर कुकरच्या डब्यात किंवा कुठलंही भांडं तुमच्याकडे असेल त्यामध्ये तुम्ही हे केक बनवू शकता। वरतून टुटी फ्रुटी टाकून इथे मी कढई 10 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती प्रीहीट केली। त्यानंतर हा कमी गॅसवरती आपल्याला अगदी 40 ते 50 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। झाकण आपल्याला अजिबात काढायचं नाही। अगदी 40 ते 45 मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे। त्यानंतर चेक करायचा, पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर मस्त असा आपला हा इथे रवा केक तयार झालेला आहे। हा तर